21 काय व्यंजन आहे आणि जे 5 जे आता तुम्ही सांगितले ए आय ओ यू हे काय स्वर आहे. हे या 5 स्वरापैकी ए हा जो स्वर आहे तो त्या राहिलेल्या 21 व्यंजनांना जोडल्यावर त्याचा आवाज काय होतो हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तर मुलांना लक्ष द्या पुढे वाचण्याची पद्धत. आता या टप्प्यात आपण 3 अक्षरी शब्द वाचायला शिकणार आहोत. 3 अक्षरी शब्द वाचण्यासाठी आपल्याला एका व्यंजनाला स्वर जोडल्यावर त्या 2 अक्षराचा आवाज काय होतो ते माहित असणे जरुरी आहे. म्हणजे 3 अक्षरी शब्द वाचत असताना सुरुवातीला आपल्याला 2 अक्षराचा आवाज लक्षात आला पाहिजे, मग तिसरं अक्षर बरोबर आपल्याला वाचता येईल, म्हणजे आपला उच्चार चुकत नाही. चला आपण हे वेगवेगळ्या व्यंजनांना जोडल्यावर त्या 2 अक्षराचा आवाज काय होतो हे शिकूया. बघा आता उदाहरण इथे घेतलेलं आहे बघा. एल ए एलचा आवाज माहिती आहे काय ल. एचा आवाज काय ऍ. बघा एलचा आवाज इथे लिहिलेली ल आणि एचा आवाज ऍ. उच्चार काय झाला ऍ. मग अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 2 ए जे एलला जोडल्यावर त्याचा आवाज काय होतो ते आपण इथं पाहिले. एलचा आवाज ल एचा आवाज ऍ. या उच्चार काय झाला या. अशा पद्धतीने तर आपण या ठिकाणी एक चार्ट घेतलेला आहे बघा. या चार्ट मध्ये एका साइडला सगळे काय हे बी सी डी एफ जी काय हे व्यंजन आहे. या व्यंजनांना ए हे हा जो स्वर आहे हा जोडल्यावर काय कोणता आवाज होतो हे आपण इथं शिकणार आहोत. बघा बी चा आवाज काय ब. आता बी ला ए जोडल्यावर बी चा आवाज काय बी चा आवाज काय इथं ब. ए चा आवाज काय मग काय झाला उच्चार गुड. बघा सी चा आवाज सी चा आवाज क आणि ए चा आवाज सी. ए चा उच्चार काय झाला क्या. गुड. डी चा आवाज ग. ए चा आवाज डी. ए चा उच्चार काय झाला ब्या. एफ चा आवाज आणि ए चा आवाज एफ. ए चा उच्चार काय झाला ब्या. गुड. आता बघा या ठिकाणी जी चा आवाज काय ग आणि ए चा आवाज मग जी ए चा उच्चार काय झाला या. व्हेरी नाईस. हा जो स्वर आहे ह्या व्यंजनांना जोडल्यानंतर हा आवाज म्हणजे आता बी चा आवाज बोल आणि ए जोडल्यावर त्या झाला ब्या झाला. पण इथं जर आपण टी जोडलं बी ए टी तर त्याचं वाचन कसं होईल बॅट. शाबास. नंतर सी ए टी काय होईल कॅट. गुड. डी ए डी डॅड. एफ ए एन व्हेरी नाईस. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे आवाज स्वराचा आवाज व्यंजनांना जोडल्यानंतर कसा पद्धतीने जो शब्द वाचायचा या पद्धतीने जर तुम्ही वाचायला शिकला तर तुमचा कोणताच आवाज चुकत म्हणजे कुठला शब्द चुकत नाही. 3 अक्षरी शब्द या शब्दाचं वाचन कसं करायचं ह्याची आपण हा जो स्वर आहे तो व्यंजनाला जोडल्यावर त्यांचे आवाज कसे होतात आणि त्या पद्धतीने आपण कसं त्याचा उच्चार करायचा ते शिकलो. आता त्यानुसार आपण इथं वाचायला हा शब्द वाचायचा. एल ए पी. एल चा आवाज याचा आवाज उच्चार काय झाला ल्या आणि बी चा आवाज मग काय झाला त्या शब्दाचा लॅप. तसं आता इथं आता बी ए जी याचा उच्चार काय होईल बी चा आवाज ग ए चा या जी चा ग. काय झाला उच्चार ग. बी ए टी. बी चा आवाज ग ए चा आवाज बी चा आवाज उच्चार काय झाला बॅट. शाबास. बघा सी चा आवाज ए चा आवाज बी चा आवाज मग काय झालं उच्चार कॅप. व्हेरी नाईस. सी चा या ठिकाणी सी चा आवाज ए चा आवाज ए चा आवाज काय झालं उच्चार कॅट. आता या ठिकाणचे हे शब्द बघा. आता टी ए टी. टी चा आवाज ए चा आवाज टी चा आवाज काय झालं उच्चार डॅड. या ठिकाणी टी ए एम डॅम. गुड. एफ ए एन फॅन. जी ए पी गॅप. एच ए टी. अशा पद्धतीने आपल्याला 3 अक्षर
अक्षरी शब्द वाचत असताना चुका होणार नाही. ज्यावेळेस आपण या नियमानुसार त्याचं वाचन करू की ए हा स्वर व्यंजनाला जोडल्यावर अशा पद्धतीने आपण उच्चारण दिएचा बॅग, दिएचा कॅट, दिएचा डॅश, दिएचा फॅन, गुड. एचा आवाज ए. बॅट. काय झाला उच्चार? गुड. सीचा क, एचा ए. गुड. गुड.